एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण अजिबात गॅस न पेटवता आंब्याची कुल्फी म्हणजे मँगो कुल्फी किंवा मँगो आईस्क्रीम बनवून घेणार आहोत। तर चला ही मँगो आईस्क्रीम बनवायची कशी ती पाहून घेऊया। माझ्याकडे 2-3 प्रकारचे हे आंबे आहेत, हापूस आहेत, पायरी आहेत आणि हे तोतापुरी आंबे आहेत। तर ह्याच्यातले मी काही सगळेच वापरणार नाही। हे आता आंबे मी सगळेच धुवून घेते आणि त्यातले लागतील तेवढ्याचाच पल्प मी काढून घेणार आहे। छान आंबे मी धुवून घेतलेले आहेत। आता हे मी कापून घेत आहे आणि याचा गर काढून घेत आहे। आता मला लागतील तेवढेच मी काढून घेते। म्हणजे इकडे मी मगाशी 5 तुम्हाला दाखवले होते, पण त्यातले कदाचित मला 2 लागतील किंवा 3 लागतील। तर मी हा सगळा पल्प पहिलं काढून घेत आहे। अशा प्रकारे कापून घेत आहे। तुम्ही अशा प्रकारे कापून घ्या किंवा वरची साल काढून आणि नंतर त्याचा पल्प काढून घेऊ शकता। मी हे अशा प्रकारे ह्याचा पल्प काढून घेत आहे। तर एका बाउलमध्ये किंवा मी असा एका डब्यामध्ये काढून घेत आहे। तुमच्याकडे बाउल असेल तर तुम्ही बाउलमध्ये काढा। माझ्याकडे हा एअरटाईट कंटेनर आहे, हा एअरटाईट डबा आहे। तर त्याच्यात मी हा सगळा पल्प काढून घेत आहे। मस्त पल्प निघतोय। तर मी सगळाच हा पल्प काढून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकताय की मी सगळा पल्प इकडे काढलेला आहे, अगदी डब्बा भरलेला आहे। आता मी याला झाकण लावून घेत आहे आणि हे बाजूला ठेवत आहे। आता तुमच्याकडे जर अशा प्रकारचा ट्रे असेल, आता माझ्याकडे हा आईस ट्रे नाही आहे, तुमच्याकडे जर आईस ट्रे असेल तर तो घ्या। माझा आईस ट्रे फुटलेला होता, त्यामुळे मी हे चॉकलेट मेकर जे असतं, चॉकलेट बनवायचं जे मोल्ड असतं ते घेतलेलं आहे आणि त्यात मी दूध भरून घेतलेलं आहे। हे दूध मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। दूधसुद्धा मी फ्रीजरला घालणार आहे आणि मगाशी ठेवलेला मँगो पल्प आहे तोसुद्धा मी अगदी 4 ते 5 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवला। आता फ्रीजरमधून 4 तासानंतर मी हे दूध आणि मँगो पल्पसुद्धा काढून घेतलेला आहे। आता मी हे दुधाचे क्यूब्स डिमोल्ड करून घेत आहे। सगळेच क्यूब्स आपण डिमोल्ड करून घ्यायचे आहेत। आता मी हे उकळवलेलं दूध घेतलेलं नाही, माझ्याकडे टेट्रापॅकचं टोंड मिल्क आहे अमूल, ते मी घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दूध यासाठी वापरू शकता। तर मी हे काढून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हा मँगो पल्पसुद्धा काढून घेतलेला आहे। आता काय करायचं, मिक्सी जार घ्यायचं, त्यात मी घेतलेली आहे सर्वप्रथम साखर। आता साखर मी पाव कप इतकी घेतलेली आहे। त्यात 2 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क मी घालून घेणार आहे। 2 टेबलस्पून मी दूध पावडर घालून घेणार आहे। आता हे थोडेसे जे क्यूब्स होते त्यातले मी अर्धे क्यूब्स त्यात घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्यातला अर्धा पल्प मी घालून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकताय की मला 2 वेळा हे करायला लागेल, कारण भांडं माझं छोटं आहे, त्यामुळे हे आईस्क्रीम मला 2 वेळा करायला लागेल, 2 पार्टमध्ये मला करायला लागेल। आता मी याची फाईन पेस्ट बनवून घेत आहे। इथे तुम्ही पाहू शकताय की पेस्ट मी बनवलेली आहे आणि माझ्याकडे ही दुधावरची साय आहे। तर तुमच्याकडे जर दुधावरची अशी साय नसेल तर अमूलचं फ्रेश क्रीम मिळतं, ते तुम्ही यात घालू शकता। तर 2 टेबलस्पून इथे मी दुधावरची साय घातलेली आहे। आता इथे 2-2 टेबलस्पून मी इथे एका जारसाठी घातलेला आहे। तर तुम्हाला एका जारमध्येच करायचं असेल तर हे एवढी क्वांटिटी ठेवायची आणि मला डबल करायचं आहे म्हणून मी ते डबल घालणार आहे। म्हणजे टोटल 4 टेबलस्पून होतील। 4 टेबलस्पून दुधावरची साय, 4 टेबलस्पून दूध पावडर, 4 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क आणि अर्धा कप साखर, एवढं मला घ्यावं लागेल। तर दुसरी ही बॅच मी अशी बनवून घेतलेली आहे आणि दोन्ही मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालून घेत आहे। अगदी हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ही आईस्क्रीम बनवायला ठेवायची आहे। आता तुम्ही पाहिलं मी अजिबात गॅस पेटवलेला नाही, मस्त क्रीमी अशी आईस्क्रीम होते। आणि अजून यापेक्षा क्रीमी करायची असेल तर हे
4 तासासाठीच तुम्ही ठेवा हे फ्रीझरमध्ये. 4 तासानंतर पुन्हा काढायची, पुन्हा मिक्सरला लावायची आणि मिक्सरला लावून पुन्हा ही तुम्ही 10 तासासाठी फ्रीझरला ठेवायची आणि त्यानंतर तुम्ही ही सर्व करू शकता. पण मी एकदाच हे केलेलं आहे, 2 वेळा मला करायची काहीच गरज झालेली नाही, कारण ऑलरेडी ही छान क्रीमी आईस्क्रीम बनलेली आहे. आता ही आपण सर्व करून घेत आहोत. इथे तुम्ही पाहू शकताय की गॅस न पेटवता मी ही आईस्क्रीम बनवलेली आहे. काहीच याच्यात गॅस अजिबात पेटवलेला नाही आणि अगदी क्विक बनलेली अशी ही आईस्क्रीम तयार होते. फक्त फ्रीझरला ठेवायची असते म्हणून आपल्याला थोडी वाट बघायची असते, सुरुवातीला 4 तास आणि मग नंतर 8-10 तास. बाकी ही आईस्क्रीम अतिशय सुंदर आणि एकदम चवीला छान भन्नाट अशी क्रीमी लागते. तर मी मँगो पल्प थोडासा घालून किंवा आंब्याचे छोटे छोटे तुकडे घालून मी हे गार्निशसुद्धा करून घेतलेलं आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.